निर्मळवाडीचा घाट चढत असताना चालकाचं पिकअपवरील अचानक नियंत्रण सुटल्यानं गाडी माघारी आल्यानं पलटी होऊन अपघात झाला। या अपघातात 8 मजूर कामगार गंभीर जखमी झालेत। जखमींना उपचारासाठी चांडोली ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलंय। शहापूर तालुक्यातील गंगारोड वाफे येथे अर्चना स्कूल समोर असणाऱ्या गोडाऊनलगत धान्याच्या गोण्या भरलेला आढळून आला। सदर ट्रकवर सार्वजनिक वितरण व्यवस्था सुधारित धान्य वितरण पद्धती महाराष्ट्र शासन असे नाव लिहिलेले होते। संशयास्पदरित्या उभ्या असलेल्या ट्रकला शहापूर पोलिसांनी ताब्यात घेतला। अनेक वर्ष पारदर्शक सेगमेंट उड्डाणपुलासाठी संघर्ष करणाऱ्या उमरज कराड येथील ग्रामस्थांच्या संघर्षाला अखेर यश आलंय। आमदार मनोज घोरपडे यांच्या प्रयत्नातून उमरज येथे पारदर्शक उड्डाणपुलासाठी सुमारे 108 कोटी रुपयांचा निधी मंजूर होऊन त्याची निविदाही प्रसिद्ध झाली आहे। मागील गळीत हंगामातील उर्वरित पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावे आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊसाचे वजन कारखान्याव्यतिरिक्त इतरत्र करण्यास परवानगी देण्यात यावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जालन्यातील बागेश्वरी खासगी साखर कारखान्यावर मोर्चा काढला। गणपतीपुळे समुद्रात पोहण्यासाठी गेलेल्या मुंबईतील एका तरुणाचा बुडून मृत्यू झालाय तर दोघांना वाचवण्यात यश आलंय। मुंबईतून 5 तरुण देवदर्शन आणि पर्यटनासाठी गणपतीपुळे येथे गेले होते। समुद्राच्या पाण्यात पोहायला गेलेले तरुण पाण्याचा अंदाज न आल्यानं समुद्रात खेचले गेले। यात एकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय। कोल्हापुरात एका नवदाम्पत्याची वरात जेसीबीतून काढण्यात आली आहे। शहरालगतच्या शिंगणापूर या ठिकाणच्या व्यावसायिकानं काढलेल्या वरातीची जिल्ह्यात चर्चा आहे। राजेश दत्तात्रय माने यांच्या मालकीची 4 जेसीबी आहेत। त्यामुळे संकेत आणि पूजाची वरात त्यांनी चक्क जेसीबी मधून काढली आहे। सिंधुदुर्गात ओंकार हत्तीला काही दिवसांपूर्वीच दांड्यानं मारल्याचा व्हिडिओ समोर आला होता। यातच आता बांदा इथं सुतळी बॉम्ब फटाके त्याच्या अंगावर टाकल्याचा संतापजनक प्रकार समोर आला। हत्ती तुळसाण इथल्या नदीत अंघोळ करत असताना त्याच्यावर सुतळी बॉम्ब तसेच फटाके टाकण्यात आले। याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। बेल्हे जेजुरी महामार्गावर स्पीड ब्रेकरवर अवजड वाहन आदळल्यानं मोठा अपघात झाला। सुदैवानं हा अपघात रात्री झाल्यानं जीवितहानी टळली आहे। मात्र अपघात स्थळाजवळ शाळा असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। काही काळ वाहतूक कोंडीही झाली। औरंगाबादचं नाव गेल्या 3 वर्षांपूर्वीच संभाजीनगर करण्यात आलंय। मात्र राष्ट्रीय महामार्गावरील दिशादर्शक फलकावर अजूनही औरंगाबाद नाव आहे। ते नाव बदलण्यात यावं यासाठी संभाजी ब्रिगेडनं जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शनं केली। मनोज जरांगे यांना जीवे मारण्यासाठी कट रचल्याप्रकरणी गोंदी पोलीस ठाण्यात 2 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या आरोपींना 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। पोलिसांनी रात्री सलग 6 तास आरोपींची चौकशी केली। दादा गरुड आणि अमोल खुले या दोन्ही आरोपींना 12 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। पुण्यातील जमीन घोटाळा प्रकरण ताजे असतानाच कोल्हापुरातील एक मोक्याची जागा विद्यमान आमदार यांच्या संस्थेला दिल्याचा आरोप वकील बाबा इंदुलकर यांनी केलाय। सर्व नियम अटी डावलण्यात आल्या। या विरोधात कोल्हापुरात आंदोलनं झाली। मोर्चे निघाले तरी दखल न घेतल्यानं वकील इंदुलकर यावर याचिका दाखल करणार आहेत। धुळ्यात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सभा झाली। यावेळी इच्छुक नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांच्यात मुलाखत घेण्यात आली। धुळे ग्रामीणचे आमदार राघवेंद्र पाटील यांच्यासह भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष रामकृष्ण खलाणे यांच्या उपस्थितीत मुलाखती घेण्यात आल्या आहेत। संभाजीनगरमधील शिवाजीनगरचा भुयारी मार्ग आजपासून 2 दिवस बंद राहणार आहे। पाणी पुरवठा योजनेअंतर्गत शिवाजीनगर भुयारी मार्गाच्या दुरुस्तीचं काम करण्यात येणार आहे। त्यामुळे वाहतूक पर्यायी देवळाई चौक ते गोदावरी टी मार्गे संग्रामनगर उड्डाणपुलावरून वळवण्यात आली आहे। वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण झाल्यानं भंडाऱ्यात सामूहिक पठण करण्यात आलंय। यावेळी लाखनीतील समर्थ पटांगणावर झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसह शासकीय निमशासकीय कर्मचारी उपस्थित होते।